आज सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं, तय किया होगा तो उनके पार्टी ने तय किया होगा। और जो अखबार में आया है, इसे लगता है कि पार्टी ने कुछ तय किया है, क्योंकि कुछ लोगों का नाम आया है, जैसे प्रफुल्ल पटेल, जैसे तस्करे, जो उन्होंने इनिशिएटिव लिया है। यानी इनके पार्टी ने इंटरनल कुछ न कुछ तय किया होगा। कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्रा पवार के घर, क्या आप जो नाम लेते हैं मैं उनको जानता हूं। साहेब, अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादीत एक हवं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हा गाडा पुढे जाईल. असं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती. आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केलं. दुर्दैवानं त्या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली, याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? मला माहिती, मी आज वाचलं सकाळी. सर, आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी। हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है, पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है। एज अ मेंबर ऑफ द फैमिली, व्हाट डू यू थिंक अबाउट बात है कि जो गया उसको ऑफिस ला नहीं सकता। आज ऐसी स्थिति में कैसे सामना करना, इसको ध्यान देना पड़ेगा। और इसीलिए कोई ना कोई तैयार होकर आगे आने के लिए, जिम्मेदारी लेने के लिए तैयार हो, तो इससे हम लोगों को कॉन्फिडेंस मिल सकता है. साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर या दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसत. अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुप्रियाताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर, आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्रिपदावर घेतलं जाईल. अशी चर्चा सर, आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के नेता, कॉन्फिडेंस में सुनेत्रा पवार का नाम आगे ढकेलने से हमारा कॉन्फिडेंस में फांसी की उनकी जिम्मेदारी हमारे लिए अलग है। पर क्या आपके परिवार के हैं, आपका परिवार इसमें काफी क्लोजली इन्वॉल्व है? परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है, अगर बाकी परिवार के कुछ नहीं। पर क्या आपको कोई ऐतराज है सुनेत्रा पवार जी का नाम आगे ढकला गया? साहेब, मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, घाईघाईत शपथविधी केला जातोय. आपलं काय मार्गदर्शन? पक्षाने जे काही ठरवलं त्याची पद्धती आपल्याला दिसते. अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतं की ही कारण असू आणि पक्षाची जबाबदारी करणार ते गेले, कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले. सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झालं पाहिजे. एवढी घाई कशासाठी? कोण करताय सगळं? जयंत पाटील पटेल हे सगळं भाजपचं सांगण्यावरून करतात. असं जयंत पाटील आणि दादांची समोर येतो. चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्याच्यात एक होत होता.
सिरीज ऑफ दिस थिंग्स आणि निर्णय आजचा जाहीर करायचा होता द्वारासारखे आणि ही माझी आधीची दिलेली हा आग्रह पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं बोललं जातंय. माझे पवार फॅमिली सहमत आहे का सगळ्या एवढ्या काहीशी? असा गोष्ट चर्चा तुमचं तुम्हाला वैयक्तिकरित्या तुम्हाला किमान वाटतं की सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? कोणचं साहेब एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात, फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. आणि मी तुला स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनली होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटवर त्याला धक्का बसला. सगळं चर्चा पुढं आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? माहिती कधी त्याच्यात नाही. साहेब मुद्दा असा आहे, हे प्रोसेस तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवले गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजप चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी हे सगळं केलं घडून आणले गेले. चर्चा तुमच्या मनात आहे, आमच्या मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहब, सुमित्रा नाही तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही काही चर्चा नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत. असं काही सांगता येत नाही, एकदम सांगतो. साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावे? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकती? साहेब गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित कसं बघताय? सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट जे आहे ते फॉलो जातं. त्यांनी काल CIVC जाहीर केली. बघूया सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागी करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये, मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना हा निर्णय, ही जी प्रक्रिया त्याच्यात आम्ही मी सांगितलं अजित पवार होते, जयंत पाटील होते. जयंत पाटील हे जाऊन विचारतात की तुला काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न. त्याच्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असं? बोलणं नसतंय ते आमच्या कारणात आहे. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडवून आणलंय असं वाटतं? अशी वाटते असते माझ्या त्या
साहेब असं पण अनेक म्हणजे तुम्ही सहमत आहात या सगळ्या गोष्टींशी? साहेब अंदाज असा होता होता आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही नाही शेवटचा शेवटचा. साहेब भाजपवर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजपबरोबर जाणार होता का? भाजपचा काही सवाल दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहे तर ते सत्तेमध्ये आहे NDA. आमची जी चर्चा झाली त्याच्यात असा कुठला पक्ष जसं जाऊन